मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सावली ही मंदिरातून गावाकडे रस्त्याने जात असताना पटकन पाठीमागून आता अस्मीचा तो बॉयफ्रेंड आता सावलीच्या पाठीमागे येतो. सावलीच्या पाठीमागे येता क्षणी आता तो सावलीच्या पाठीमागून सावलीला खुणवतो आणि म्हणतो की सावली, अगं ओळखलेस का? सावली आता त्या बॉयफ्रेंडकडे बघते. तो बॉयफ्रेंड म्हणतो की सावली, तू मस्त काम केलंस बरं का, आणि सारंगपासून तू कायमची बाजूला झालीस. तो बॉयफ्रेंड म्हणतो की आता तू सारंगपासून बाजूला झाली याचं जे कारण आहे तू सारंगला कधीच सांगायचं नाही सावली, नाही तर तुला माहिती आहे ना मी सावली काहीही करू शकतोस. आणि लगेचच सावलीकडे हसतच बघत आता मुखवटा घालून तो बॉयफ्रेंड आता निघून जातो. इकडे आता सावलीला खूप वाईट वाटत असतं आणि तेवढ्यात आता एका बाजूला बसत सावली आता सारंगला फोन लावते. सावलीचा आलेला फोन बघून आता सारंग म्हणतो की हे बघ सावली, मी तुझ्या या फोनची वाटच बघत होतो आणि मला माहीत होतं तू फोन करशील आणि सांग आता सावली काय झालंय ते. आता सावली म्हणते की काही नाही सारंग सर. सारंग म्हणतो की मग तू डिवोर्स पेपरवरती सह्या का केल्या आणि तू स्वतःच्या मर्जीने डिवोर्स पेपरवर सह्या नाही केल्या हे मला माहिती. खरं कारण काही वेगळंच आहे, बरोबर ना सावली? कारण मला सुद्धा माहीत आहे की तू माझ्याशिवाय नाही राहू शकत. आणि त्यानंतर आता सावली म्हणते सारंग सर, मला खरंच तुमच्यापासून लांब जायचं आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो माझ्यापासून लांब जायचं याचं कारण मला सांगशील का? आणि आता सारंग म्हणतो की सावली, तू मला मित्र मानत होतीस ना. तेव्हा आता सावली म्हणते की मित्राच्या नात्यात एकाच घरात समोर राहून काय फायदा. सावली म्हणते की मी तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात बायको म्हणून आले होते, पण मी कधीच तुमची बायको झालीच नाही. त्यानंतर आता सारंग म्हणतो की त्याची कारणं तुला माहीतच आहे सावली. सर, सावली म्हणते माहिती आहे ना, म्हणूनच मी निघायचा मार्ग स्वीकारला आणि निघायचा मी निर्णय घेतला आणि म्हणून त्या घरातून मी बाहेर पडले असे सावली आता सारंगला बोलते. आणि त्यानंतर आता सावली म्हणते की म्हणून मला तुमच्यासोबत नाही राहायचं आणि म्हणून मी घटस्फोट दिला. सावलीच्या डोळ्यातून ते बोलत असताना अश्रू वाहत असतात, तर इकडे सावलीचे ते शब्द ऐकता सारंगला देखील मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर आता सावली म्हणते मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून आली आणि आपल्यातलं असणारं नातं संपलंय. सारंगच्या डोळ्यातून सुद्धा ते ऐकताच आता पाणी आलेलं असतं आणि पटकन आता सावली फोन ठेवते आणि सावलीला आता तिचं रडू आवरणं अवघड झालेलं असतं. इकडे सारंगला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. तेवढ्यात आता सारंगने सुद्धा फोन ठेवलेला असतो, पण दरवाजातून अस्मीने आता सारंगचे फोनवरील ते सगळे बोलणे ऐकलेले असते आणि अस्मी खूप खुश होती. तर इकडे आता भैरवी ही विचार करत असते आणि भैरवी विचार करत असताना तेवढ्यात आता जयंती ही रडतच भैरवीच्या घरी येते आणि पटकन भैरवीला मिठी मारते आणि रडतच आता जयंती म्हणते की भैरवी जी, हे असं कसं झालं आणि तुमच्या वंशाचा एकुलता एक दिवा आणि तोही मेंदळ्यांच्या घरात गेला. आणि आता जयंती म्हणते की आपली तारा हे घर सोडून गेली आणि जयंती रडू लागते. जयंती म्हणते की मला खूप अस्वस्थ वाटत होतं म्हणून मी तुम्हाला भेटायला आले. जयंती म्हणते की तारा पळून गेली आणि आता कसं होणार ग बाई. तर तेवढ्यात आता भैरवी म्हणते की बस झालं जयंती, काय लावलंय तारा पळून गेली, तारा पळून गेली. जयंती म्हणते की काही कुठेच पळून गेलेली नाही आहे माझी तारा ही माझी मुलगी आहे. मी तिला जन्म दिला आहे आणि मी तिची आई आहे. ती मला सोडून कुठेच जाणार नाही असे आता भैरवी जयंतीला बोलते. भैरवी म्हणते की फक्त मी ताराला जन्म नाही दिला, तर मी तिला ना आता तारावजे म्हणून घडवलंय आणि आता आमच्या दोघींमध्ये कुणी जरी आलं ना तरी तारा मला सोडून कधीच परकी होणार नाही, एवढं लक्षात घे जयंती तू, असे भैरवी आता जयंतीला बोलते. जयंती म्हणते की तुम्हाला हे कळतं का, तुम्ही जर आता मेंदळ्यांच्या घरी गेले तर तिथे तुम्हाला काय किंमत राहणार आहे, तुम्हाला कोणी उभा तरी करील का? तेव्हा वेळीच आपल्याला काहीतरी करायला हवं असे आता जयंती भैरवीला आता भैरवीचे कान भरते. आणि त्यानंतर मग ही श्रीमंती, तुमचा मान आणि तुमची काय इज्जत राहील याचा तुम्ही विचार करता का, असे आता जयंती भैरवीचे कान भरते. इकडे आता मेंदळ्यांच्या घरात सारंग आणि अस्मीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली असते. राज आणि ऐश्वर्या आता ती सगळी तयारी करत असतात. तेवढ्यात आता तिलोत्तमा तिथे येते, तर आता स्टेजसुद्धा सजवलेला असतो. तिलोत्तमा म्हणते की गुड, व्हेरी नाईस, आणि माझ्या मनासारखी आता तयारी व्हायला लागली. अखेर मेंदळ्यांच्या घरात माझ्या मनासारखं पुन्हा एकदा घडायला लागलंय. आणि तिलोत्तमा आता खुश झालेली असताना तेवढ्यातच अस्मी तिथे येते आणि पटकन तिलोत्तमाला मिठी मारते आणि रडू लागते. तर तिलोत्तमा म्हणते की अस्मी, अगं काय झालं सांगशील का मला? तेवढ्यात आता तिथे काम करणारे सगळ्या लोकांना राज हा बाजूला पाठवतो
आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते, सांग ना अस्मी काय झालं तर. अस्मी म्हणते की सारंगला माझ्याशी लग्न करायची अजिबात इच्छा नाही आहे. अस्मी म्हणते की मला त्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवायचं आहे. तेव्हा त्याच्यासोबत लग्न करून तरी काय उपयोग जर त्याचं माझ्यावर प्रेमच नाही. अस्मी म्हणते की कुठल्या आशेवर मी त्याच्यासोबत आयुष्य घालण्याचा निर्णय घेऊ, कारण मला खूप भीती वाटते. तिलोत्तमा म्हणते की हे बघ अस्मी, आता तू रडू नकोस. आणि आता ती मुलगी या घरात कधीच येणार नाही, ती कायमची गेली. तिलोत्तमा म्हणते की तू काही काळजी करू नको, मला खात्री आहे अस्मी तू माझ्या सारंगचं मन पुन्हा एकदा जिंकशील. लगेच आता तिलोत्तमा म्हणते, हे बघ सारंगने माझा शब्द मानला आहे आणि त्याने माझ्या शब्दाखातर तुझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा माझा सारंग एकदम बरोबर बदलेल. तिलोत्तमा म्हणते की अस्मी तू आता बिनधास्त राहा, सगळं काही छान होईल. आणि पटकन आता तिलोत्तमा ही अस्मीला मिठीत घेते. त्यानंतर आता इकडे सावली ही घरी येऊन विठ्ठलासमोर एकटक नजरेने प्रार्थना करत असते. आणि आता अस्मी सावलीच्या डोळ्यातून आता अश्रू वाहत असतात. त्याच वेळेस आता जयंती तिथे येते आणि जयंती आता सावलीकडे बघत आता लगेचच गाणं गुणगुणत म्हणते की झाली का आता रडारड सुरू पुन्हा. आणि तेवढ्यात आता जयंती म्हणते की तिकडे मेंदळ्यांच्या घरी सारंगची दुसरी हळद सुरू झाली आणि तुम्ही इकडे बसा रडत, रडून काहीच होणार नाही आहे, त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. ते ऐकताच आता सावलीला धक्का बसतो. जयंती म्हणते आपण एक काम करू, आपण डायरेक्ट टेम्पो भरून माणसं तिथे घेऊन जाऊ आणि एक काय तो सोक्षमोक्ष लावूनच येऊ. आणि ते ऐकताच आता सगदेव म्हणतो, जयंती उगाच काही मनाने कोणताही निर्णय घेऊ नकोस, हा निर्णय सर्वस्वी सावलीचा आहे, तेव्हा सावली जो निर्णय घेईल ना तोच निर्णय अंतिम राहील. आणि जयंती म्हणते की अहो तुमची बहीण ही मेंदळ्यांचं घर सोडून इकडे माहेरी येऊन बसली, तुम्हाला काही वाटतंय का, निर्णय तर घ्यावाच लागेल. जयंती म्हणते मला वाटतंय की त्या लोकांनी सावलीला जबरदस्तीने आपल्या घरी पाठवून दिलंय. तेव्हा आता कानू म्हणते जयंती तू जरा गप्प बसशील का. कानू म्हणते की अगोदरच काय करावे ती काही कळू नाही राहिलं. आणि तेवढ्यात आता जयंती म्हणते की याला काय म्हणतात माहिती आहे का, ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. आणि तेवढ्यात आता एकनाथराव म्हणतात की साऊ बाळा, तू ज्या अर्थाने जावई बापूंना घटस्फोट देऊन आली त्या अर्थाने नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट घडली आणि तू जरी आम्हाला सांगितलं नाही तरी यावरून आम्हाला ते कळतंय. एकनाथराव म्हणतात की म्हणून लेकरा मी तुला सांगतो, तू आमच्याजवळ मन मोकळं कर आणि जे काही झालं असेल ते आम्हाला सांग. आणि एकनाथराव म्हणतात तू आम्हाला सांगितलं तर यातून काहीतरी मार्ग निघेल. आणि लगेच आता सावली म्हणते की नाही बाबा मी ते तुम्हाला नाही सांगू शकत, पण माझ्या विठुरायाला ते सगळं माहिती आहे. आणि सावली म्हणते मी जे काही केलं ना ते सारंग सरांसाठी केलं आणि मी सारंग सरासाठी खरं वागली. आणि मी जर असं केलं नसतं तर माझा विठुराया माझ्यावर रुसला असता आणि आपल्याला असं काहीच करायचं नाही असे आता सावली ही विठुरायाकडे बघत एकनाथरावांना सांगते. इकडे आता सारंग हा एकटक नजरेने घरात विचार करत बसलेला असताना पाठीमागून आता सारंगसाठी सावली कुर्ता घेऊन येते. तो कुर्ता आता सारंग समोर धरत सावली सारंगकडे बघते. सावलीने आता नथ घातलेली असते आणि सावली आता खूपच सुंदर दिसत असते. हसतच आता सावली म्हणते की छान आहे ना कुर्ता सारंग सर. तेवढ्यात सारंग एकटक नजरेने फक्त सावलीकडे बघू लागतो. आणि तेवढ्यात आता सारंग भानावर येतो तर आता बबलू हा आता सारंगसाठी हळदीमध्ये घालायला कुर्ता घेऊन आलेला असतो. आणि तेवढ्यात आता सोहम म्हणतो की सारंग दादा, अरे तू कोणता निर्णय घेतोस, या अगोदरही तुझं मनाविरुद्ध लग्न झालं आणि आत्तासुद्धा तू तेच करतोयस. आणि सोहम म्हणतो की सारंग दादा तू काय विचार करतोय ना हे मला आत्ता कळत नाही, पण मी तुला सांगतो या अगोदरसुद्धा तुझं मनाविरुद्ध लग्न झालं आणि आत्तासुद्धा तू तेच करतोयस. सो म्हणतो की हे सगळं त्या आसमीमुळे होतं ना, आणि मी तुला आता सांगतो त्या आसमीला ना मी आता सरळच करतो. तेवढ्यात आता सारंग म्हणतो की आसमीला अजिबात कुणी बोलायचं नाही, कारण मी आईला शब्द दिला आहे आणि मला आईला दिलेला शब्द पाळायचा असे सारंग आता सोहमला बोलतो. लगेच अमृता ही सारंगकडे येते आणि अमृता सारंगला म्हणते की सारंग एकदा तुझ्या हृदयावरती हात ठेवून सांग, खरंच तुला सावलीबद्दल काहीच नाही वाटत का. आणि अमृता म्हणते की तिच्या विषयी तुझ्या मनात कुठल्याच भावना नाही का आणि सावली तुला खरंच आवडत नाही का. आणि सारंग म्हणतो मी तुझ्या आता वहिनी कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. तर अमृता म्हणते एकदा सारंग माझ्यासाठी तुझ्या हृदयावर हात ठेवून तू मला खरं सांग ना. आणि त्यानंतर आता अमृता सारंगचा हात धरून त्याच्या छातीवर ठेवते आणि म्हणते की सारंग आता तू डोळे बंद कर. सारंग डोळे मिटतो आणि लगेच आता ते अमृता म्हणते की एकदा सावली तू तुझ्या डोळ्यासमोर आण.
सारंगने आता डोळे मिटलेले असतात आणि सारंगने आता डोळ्यासमोर सावलीला आणलेलं असतं आणि लगेच आता सो म्हणतो की सारंग दादा, मला माहिती आहे की सावलीवरचं तुझं प्रेम किती आहे ते, आणि ते सगळं प्रेम तू समोर आण. सारंगने आता डोळे मिटलेले असतात आणि अमृता म्हणते की सारंग, या घरात सगळ्यात जास्त काळजी घेणारी तुझी फक्त सावली होती. सारंग आता ते सगळं आठवत असतो आणि आता सारंगला सगळं काही आठवत असताना देखील सारंग म्हणतो नाही, मला काहीच आठवत नाही. तर पुन्हा अमृता म्हणते की सारंग, पुन्हा एकदा डोळे झाक आणि प्लीज आठव. तर आता सारंग हा एकटक नजरेने विचार करू लागतो.